हाय स्टुडंट, नमस्ते विद्यार्थी मित्र हो. परफेक्ट क्लासेस माजलगावमध्ये तुम्हा सर्वांचं मी शरद रांजवन मनस्वी स्वागत करतो. मागील काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या पहिल्या पाठाचा समावेश किंवा पहिला पाठ संपवला होता. आज आपल्याला इयत्ता 10वीच्या टुडे वी सी चॅप्टर नंबर 3 ऑफ क्लास 10 मॅथमॅटिक पेपर फर्स्ट. द नेम ऑफ द चॅप्टर इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आज आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर पाहायचा आहे. तुम्ही आणि मी आपण सर्वजण निसर्गाचे भाग आहोत. आपण एक निसर्गाचा पार्ट आहोत. निसर्गाचं बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही पण निसर्गाचं निरीक्षण करत जा. मी सुद्धा निसर्गाचं निरीक्षण करतो. ज्यावेळेस आपण निसर्गाचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला निसर्गामध्ये वेगवेगळ्या संकल्पना दिसत असतात. तुम्ही बारकाईनं कधी मध खाता सर्वजण. तुम्ही खाता, मी खाता, आपण सर्वजण खातो. पण त्या मधमाशीनं तो मध तयार करण्यासाठी दिवसभर तो मध गोळा केलेला असतो आणि तो मध एका पोळ्यामध्ये व्यवस्थिशीर साठवलेला असतो. त्या पोळ्याचं कधी निरीक्षण केलेलं आहे का? बारकाईने निरीक्षण करा. त्या पोळ्यामध्ये काय दिसतं तर तुम्हाला एक षटकोन आकाराचे छोटे घर दिसतात. त्याला एक व्यवस्थिशीर एक पॅटर्न त्या ठिकाणी त्या मधमाशांनी तयार केलेला असतो. तो आहे पॅटर्न. एक विशिष्ट असा पॅटर्न असतो. किंवा तुम्ही शेतामध्ये गेला तर सूर्यफूल नावाचं एक फूल असतं, तेलबी असते. सूर्यफुलाचं फूल बघा कसं असतं. एक विशिष्ट असं व्यवस्थिशीर फुलं असतात. त्यात व्यवस्थिशीर अशा बिया व्यवस्थित लावलेल्या असतात. त्या पाकळ्या व्यवस्थिशीर असतात. तर ते एक पॅटर्न असतो व्यवस्थित. खूप सुंदर दिसतं बघा ते सूर्यफूल. त्याच पद्धतीनं मकाचं कणीस बघा, सगळ्यांच्या आवडीचा, मस्त भाजून खायला आवडतं, प्रत्येकाला आवडतं मकाचं कणीस. पण त्या मकाच्या कणीसाचे दाणे बघा व्यवस्थिशीर एक विशिष्ट पॅटर्न त्या ठिकाणी क्रिएट झालेला असतो. एक विशिष्ट पॅटर्न त्या ठिकाणी तयार झालेला असतो. हे निसर्गात आहे. त्याच पद्धतीनं आपण आपल्या मॅथमध्ये जर वाकून बघितलं तर आपल्याला गणितामध्ये सुद्धा काही असे विशिष्ट पॅटर्न्स तयार झालेले दिसतील. आता या ठिकाणी मी बोर्डवर काही संख्या लिहितो. तर आय राईट सम नंबर्स. आणि तुम्हाला जर म्हटलं डॅश 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 किंवा 2 4 8 16 डॅश डॅश डॅश. हिअर आय राईट 3 6 9 12 डॅश 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 5 8 11 14 डॅश डॅश डॅश. हिअर आय राईट सम कलेक्शन ऑफ नंबर. इथं मी काहीतरी नंबरचे कलेक्शन लिहिलेत आणि तुम्हाला म्हटलं हे पहिलं कलेक्शन आहे, हे सेकंड कलेक्शन, दिस इज सेकंड कलेक्शन, दिस इज थर्ड कलेक्शन ऑफ नंबर, दिस इज फोर्थ कलेक्शन ऑफ नंबर्स. इथं काहीतरी तुम्हाला कलेक्शन ऑफ नंबर्स लिहिले तर आणि तुम्हाला म्हटलं हे जे काही कलेक्शन आहे या कलेक्शनचं बारकाईनं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. आणि या कलेक्शनमध्ये तुम्ही पुढं काही संख्या लिहू शकतात का? यस. जर तुम्ही लिहू शकत असाल तर काही तुम्हाला तिथं पॅटर्न लक्षात येतो का? काही संकल्पना लक्षात येतो का? काय कसं लिहिता तुम्ही? ह्याच्या पुढची संख्या तुम्ही सांगू शकता. यस. याच्या पुढची संख्या कशी सांगू शकता तर 5. कारण याच्यामध्ये काय पॅटर्न बघा. 1 पहिली संख्या आहे 1. सेकंड नंबर इज 2. ती कशी मिळालेली आहे तर पहिल्या संख्येत 1 मिळवून मिळालेली आहे 2. आता पुन्हा बघा काय झालेलं आहे तर 2मध्ये 1 मिळवलेला आहे, आपल्याला मिळालेलं आहे 3. पुन्हा 3मध्ये 1 मिळवलेला आहे, आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एक विशिष्ट संख्या आपण काय केलं, एक पॅटर्न एक ॲड करत गेलेलो आहोत. म्हणजे इथं तुझा तोच पॅटर्न लक्षात येईल आपल्या. 4मध्ये 1 टाकला 6, त्याच्यापुढं 7, त्याच्यापुढं त्या पद्धतीनं सो ऑन वाढत जाणार आहेत. हे विशिष्ट पॅटर्न आहे. एकदा जर पॅटर्न आपल्याला संख्यांच्या समूहातला लक्षात आला की आपण त्या पुढच्या संख्या लिहू शकू. आता इथं तुम्ही बघा बारकाईनं काय लक्षात येतं तर इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे, इथं 16 आहे. 2 4 16, 2 4 8 16, दीज आर द नंबर्स. आता याच्यामध्ये काय पॅटर्न लक्षात येतो तर बघा 2च्या पटीत 2 दोन्ही 4, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, देन द नेक्स्ट नंबर इज 32, then the number is 64, then the number is 128 and so on. याच पद्धतीनं आपण पुढं त्या संख्या काढू शकतो. म्हणजे एक पॅटर्न लक्षात आला त्या संख्यांचा की आपण पुढच्या संख्या व्यवस्थिशीर सांगू शकतो. इथं 3 6 9 12. Here 3 6 9 12. These are the numbers. In these numbers, what is the pattern? In these numbers 3 6 9 12. It means that each number is adding by 3. Here we get 3 तर काय होईल बघा 15. म्हणजेच पुढची संख्या काय असणार आहे 15 18, त्या पुढं 21. अशा पद्धतीनं त्या संख्या वाढत जातील बघा. मग इथं 5 8 11 14. हिअर 5 8 11 अँड 14. दीज आर द नंबर्स. इन दीज नंबर्स व्हॉट इज द पॅटर्न. इथं काय पॅटर्न तयार झालेला आहे तर 3 3 वाढत गेलेला आहे. इथं म्हणजे काय होईल बघा 14 + 3 17, 17 + 3 म्हणजेच 3 3 3, 5 आणि 3 8 आणि 3 11, 11 आणि 3 14 आणि 3 17 आणि 20 23. या पद्धतीनं तो पॅटर्न वाढत जाणार आहे. हे काय आहे तर एक विशिष्ट पॅटर्न्स आहेत. आणि अशा ठिकाणी जे पॅटर्न्स लिहिलेले आहेत हे काही नंबर्सचे कलेक्शन आहेत, एक व्यवस्थिशीर आहेत. इथं बघा सगळे नंबर्स कसे आहेत
हे काय आहे तर एक व्यवस्थिशीर अरेंजमेंट केलेले कलेक्शन्स आहेत. या अशाच कलेक्शनला काय संबोधलं जातं तर सिक्वेन्स असं संबोधलं जातं. दीज कलेक्शन्स आर कॉल्ड इन मॅथमॅटिक्स सिक्वेन्स. या अशा स्वरूपाच्या कलेक्शनला सिक्वेन्स क्रमिका. बघा आता सिक्वेन्स काय आहे, व्हॉट इज सिक्वेन्स. आणि हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. फक्त 10वीच्या अभ्यासक्रमापुरता याचा अभ्यास करू नका. हा 10वीला तर आहेच, 11वी 12वीला आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, फ्युचरमध्ये MPSC करायचं असेल, IBPS करायचं असेल, ज्या काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये सिक्वेन्स, व्हॉट इज सिक्वेन्स. सिक्वेन्स काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. मग सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर. हे काय सगळे कलेक्शन आहेत, नंबर्सचे कलेक्शन आहेत, त्याचे सेट आहेत. मग सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स वेअर sequence is a collection of number where the numbers are arranged in a specific order or arranged in a order, a specific order. एका विशिष्ट अशा ऑर्डरमध्ये त्यांची अरेंजमेंट केलेली असते आणि ते आर लाईक नॅचरल नंबर. आणि ते एक नैसर्गिक संख्याप्रमाणे व्यवस्थिशीर त्यांची अरेंजमेंट केलेली असते. नैसर्गिक संख्याच्या सारखी अरेंजमेंट केलेली असते. अशा संख्यांच्या कलेक्शनला काय संबोधलं जातं क्रमिका. मग सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स वेअर दे अरेंज्ड इन अ स्पेसिफिक ऑर्डर. ते कशा असतात, स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असतात लाईक नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबरप्रमाणे त्या एक स्पेसिफिक ऑर्डर. देर आर 2 ऑर्डर्स, वन इज असेंडिंग ऑर्डर अँड वन इज अ डिसेंडिंग ऑर्डर. एक तर चढत्या क्रमाने किंवा वितरत्या क्रमाने व्यवस्थिशीर त्याची मांडणी, नैसर्गिक संख्या जशा असतात तशी त्याची मांडणी केलेली असते. त्यालाच काय संबोधलं जातं तर सिक्वेन्स. दिस इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. या सगळ्या कलेक्शनला काय संबोधायचं आहे तर सिक्वेन्स असं संबोधायचं आहे. ईद आता ह्या सिक्वेन्समध्ये बघा, ईच इंडिव्हिज्युअल टर्म इन द सिक्वेन्स. आता ज्या सिक्वेन्स आहेत त्या प्रत्येक सिक्वेन्समधील प्रत्येक संख्येला ईच टर्म, ईच नंबर इन द सिक्वेन्स. आता ज्या सिक्वेन्स आता इथं लिहिलेल्या आहेत, ईच नंबर इन द गिवन सिक्वेन्स इज कॉल्ड. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल नंबरला बघा, इथं 1 हा नंबर आहे तर याला, इथं 2 हा आहे, 3 आहे, 4 आहे. देअर आर each number in the sequence is called term. is called term. प्रत्येक नंबरला टर्म असं संबोधलं जातं. आता ते टर्म्स त्याच्या नंबरवर डिनोट केले जातात. मग दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज द सेकंड टर्म, थर्ड टर्म अँड दिस इज फोर्थ टर्म अँड डॅट 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 सो ऑन. nth टर्म इज डिनोटेड बाय Tn आणि nव पद nth टर्म इज डिनोटेड बाय T1. दीज आर द टर्म्स. हिअर द T1 इज T2, T3. दीज आर द terms T4 and nth term is denoted by Tn. Each number in the sequence, each number in the sequence is called term. They are denoted by T1, T2, T3, T4 dash 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 Tn. Therefore sequence is denoted by Tn. The sequence are denoted by Tn. This is the sequence. Here we see sequence. Now आता या सिक्वेन्सचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर काय डिफरन्स आहे. सिक्वेन्स बघा, आता इथं प्रत्येक सिक्वेन्स वेगवेगळी आहे. हिअर वी गेट द नेक्स्ट नंबर. आता या उदाहरणामध्ये बघा सिक्वेन्स काय आहे ते तुम्हाला कळलेलं आहे. हिअर आय रिपीट राईट दिस सिक्वेन्स 2 4 2 4 8 16. आता या सिक्वेन्स आपण इथं लिहिलेल्या होत्या, 3 आहे इथं. आता इथं बघा नेक्स्ट नंबर कधी मिळाला होता. वी गेट द नेक्स्ट नंबर ॲडिंग अ स्पेसिफिक नंबर, ॲडिंग अ स्पेसिफिक नंबर इन द प्रिव्हियस टर्म. मागच्या पदामध्ये एक प्रत्येक इथं बघा काय मिळालेलं आहे. वेन वी ॲड 1 इन द नेक्स्ट प्रिव्हियस टर्म वी गेट 2. वेन वी ॲड 1 इन द प्रिव्हियस टर्म वी गेट 3. ज्यावेळेस मागच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या आपण ॲड करतो, ॲडिंग अ स्पेसिफिक टर्म इन द प्रिव्हियस टर्म वी गेट द नेक्स्ट टर्म. सच टाईप ऑफ सिक्वेन्स. आता इथं बघा प्रत्येकात एक एक ॲड केलेला आहे, आपण ॲडिशन केलेलं आहे, ॲड करून आपल्याला नेक्स्ट टर्म मिळालेला आहे. अशी इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये ॲडिंग केलेलं आहे. इथं तुम्हाला ॲड करून मिळालं आहे का रे तर नाही. इथं बघा 2 मध्ये 2 ॲड केले तर 4, 4 मध्ये 2 ॲड केले तर 6च होतात, पण इथं किती आहेत 8 आहेत. म्हणजे इथं तुम्हाला ॲडिंग करून नेक्स्ट टर्म मिळालेलं नाही. इथं कसं झालेलं आहे तर 2 to the 4 म्हणजे इथं मल्टिप्लाय करून नेक्स्ट टर्म मिळालेलं आहे. 4 to the 8, 8 to the 16 म्हणजे या ठिकाणी हिअर वी मल्टिप्लाय द प्रिव्हियस टर्म देन वी गेट द नेक्स्ट टर्म. मागच्या पदाला विशिष्ट संख्येनं गुणलेलं आहे तर आपल्याला पुढचं पद. इथं काय केलेलं आहे, मागच्या पदामध्ये एक पर्टिक्युलर टर्म, एक कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी ॲड केलेली आहे तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळतं. इथं काय आहे बघा, हिअर वी सी 3 + 3 देन वी गेट 6, 6 + 3 हिअर वी गेट 9, 9 + 3 हिअर वी गेट 12. मग इन दिस सिक्वेन्स यात फक्त काय केलेलं आहे मल्टिप्लाय, इथं ॲडिंग केलेलं आहे. इथं पण बघा
+3 +3 +3 म्हणजेच इन एक्झाम्पल फर्स्ट थर्ड अँड फोर इन दिस एक्झाम्पल फर्स्ट थर्ड अँड फोर इन दिस 3 एक्झाम्पल्स 1 3 4 या 3 एक्झाम्पलमध्ये बघा बार काही निरीक्षण केलं काय लक्षात येतं इन दिस 3 एक्झाम्पल्स वेन वी ऑब्झर्व दीज एक्झाम्पल्स वी आर गेटिंग द नेक्स्ट टर्म बाय ॲडिंग अ स्पेसिफिक टर्म इन द प्रिवियस टर्म पुढचे पद आहे ते एक विशिष्ट संख्या मिळवून मिळतात एक विशिष्ट संख्या मिळवून वेन वी ॲड अ स्पेसिफिक टर्म इन द प्रिवियस टर्म वी गेट नेक्स्ट टर्म नंतरची संख्या नंतरचा टर्म आपल्याला पाहिजे असेल तर एक विशिष्ट संख्या ॲड केलेली आहे त्यावेळेस मग अशा प्रकारच्या ज्या सिक्वेन्स आहेत इन दिस 3 एक्झाम्पल्स या 3 एक्झाम्पल्समध्ये ज्या सिक्वेन्स आहेत अशा प्रकारच्या जे काही सिक्वेन्स आहेत या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं संबोधलं जातं दॅट काइंड ऑफ सिक्वेन्स आर कॉल्ड ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्या धड्याचंच नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा आहे आपला चॅप्टर आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जे काही टर्म्स आहेत ते आता सांगितलं मी तुम्हाला T1 T2 T3 अशा पद्धतीनं दर्शवले जातात पण फर्स्ट टर्म जे असतं द फर्स्ट टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज डिनोटेड बाय ए इट इज डिनोटेड बाय ए आणि हे आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इफ the difference between any two consecutive term of an sequence is same कुठल्याही बघा इथं डिफरन्स इथं डिफरन्स इथं डिफरन्स if the difference between any two consecutive term in a sequence is same then the sequence are arithmetic progression this is another definition कुठल्याही सिक्वेन्समधील दोन क्रमागत पदांमधील फरक सारखा असेल तर त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं संबोधलं जातं इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन अ सिक्वेन्स इज द सेम देन द सिक्वेन्सेस आर कॉल्ड ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्यांना अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं संबोधलं जातं नाऊ वी सी प्रॅक्टिसेड 1.1 बेस्ड ऑन ऑल दीज आता हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल यावरच आपल्याला प्रॅक्टिसेट 1.1 काय आहे तो पाहायचा आहे काय काय समजून घ्यायचं या पाठामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं हिअर वी रिमेंबर सिक्वेन्स काय आहे इट इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स वेअर ऑल द नंबर्स आर अरेंज्ड इन अ स्पेसिफिक ऑर्डर लाईक अ नॅचरल नंबर या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्याप्रमाणे एका विशिष्ट ऑर्डरमध्ये अरेंज केलेल्या असतात त्यालाच काय म्हणायचं सिक्वेन्स आणि ज्या सिक्वेन्समध्ये कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स सेम असतो त्यालाच काय म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं संबोधलं जातं अरिथमॅटिक प्रोग्रेशन ईच टर्म इन द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज टर्म दे आर डिनोटेड बाय T1 T2 T3 डॅश Tn हे आहे आणि यावरच नाऊ वी सी प्रॅक्टिस सेट 1.1 practice set 1.1 there are only 3 questions practice set 1.1 here we start I read the question number first what is the question first आता तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन चांगल्या पद्धतीने काय काय लक्षात ठेवायचं ते व्यवस्थिशीर काळजीपूर्वक आता फर्स्ट क्वेश्चन दिस अ टेक्स्ट बुक which of the following sequence the question first there are 8 examples in the question first which of the following sequences are AP खालीलपैकी कोणत्या सिक्वेन्सेस AP आहेत if they are AP find the common difference आता खालीलपैकी कोणत्या AP आहेत हे आपल्याला डिसाईड करायचे हाऊ टू डिसाईड हिअर आय राईट द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द बोर्ड विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर आता खालीलपैकी कोणत्या सिक्वेन्सेस AP आहेत हे आपल्याला पाहायचं हिअर क्वेश्चन नंबर फर्स्ट इन अ प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट 2 4 6 अँड 8 डॅश 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 काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्हाला 100% ते एक्झाम्पल्स येणार आहे पहिल्यांदा काय करायचे हिअर द सोल्युशन इज हिअर वी विल राईट द नंबर ऑफ टर्म्स हिअर T1 इक्वल टू व्हॉट इज T1 इट मीन्स फर्स्ट टर्म 2 T2 इक्वल टू काळजीपूर्वक लक्ष द्या पुढची उदाहरणं तुम्हाला येतात आणि यायलाच हवीत खूप सोपं आहे T2 इक्वल टू 4 T3 3 नंबरला किती आहे इक्वल टू 6 T4 4 नंबर्स किती आहे 8 आहे वी विल राईट ऑल टर्म्स T1 T2 T3 T4 अँड सो ऑन जर पुढे असतील तर अजून लिहू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज द सेम देन द सिक्वेन्स इज
arithmetic progression, and the question says that which of the following APs sequences are APs. Here therefore T2 minus T1, we find the difference between all the consecutive terms. T2 minus T2, 4 minus 2, difference is T3 minus T2, 6 minus 4, here we get 2, T4 minus T3, 8 minus 6, here we get 2. Here the difference between any two, here the difference between any two consecutive term, any two is same. Here the difference between any two consecutive term is same. आता इथं बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, all same आहेत. Here the difference between any two consecutive term is same. जर difference same असेल, therefore the given sequence is an AP. It means arithmetic progression. जर कुठल्याही दोन क्रमागत पदामधला डिफरन्स सेम असेल तर ती काय आहे, इज एन AP. अँड कॉमन डिफरन्स here the common difference, it is denoted by small d. The common difference, the difference is, what is the difference? Here the common difference d equal to 2. Zar, if here the difference between any two consecutive term is not same, then we will write the given sequence is not an AP. तर ती AP असेल का, नाही. अशाच पद्धतीनं तुम्हाला there are 8 examples in the question number first. Now we take the second example. आता सेकंड एक्झाम्पल काय आहे ते आपण पाहूया. या सेम प्रोसेस आहे, खूप सोपी उदाहरण आहेत. अशाच पद्धतीनं आपल्याला ही सर्व उदाहरणं सॉल्व करायची आहेत. व्हेरी इझी एक्झाम्पल्स. फक्त आपल्याला बेसिक कळालं की त्यातले सगळे उदाहरणं आपण सोडू शकतो. हिअर वी सी सेकंड एक्झाम. द सेकंड एक्झाम्पल इज 2 5/2 3 7/3 डॅश डॅश डॅश. पहिली स्टेप काय आहे, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, तर त्या सगळ्यांचे नावं द्या, त्यांना नावं द्या. काय बघा, हिअर T1 इक्वल टू ही स्टेप. आता प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला करायची ही स्टेप. T2 5/2 या एक्झाम्पलमध्ये फक्त सांगायला तुम्हाला, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला स्टेप करायच्यात. आणि T4 इक्वल टू 7/3. हिअर वी विल राईट. 5वं एक्झाम्पल, 5वं टर्म असतं तर 5वं पण लिहिलं असतं. जेवढे आहेत तेवढे लिहून टाकायचे. नाव T2 मायनस T1 5/2 -2. आता याचा छेद काही नाही म्हणजे 1 असतो आणि अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी छेद समान असावा लागतो. नसेल तर तिरपा गुणाकार करा. बघा, बे 1 बे, 2 1 2, 5 1 5 आणि 2 2 4. देअरफॉर वी गेट 1/2. हे आहे अपूर्णांकाचा क्रॉस फ्रॅक्शन. T3 मायनस T2 3 minus 5/2. Here also 3 2 6, 5/2. Therefore 1/2. Here also last term T4 minus T3. Therefore 7/. Here is the print mistake. Here is 2. 7/2. They are given in example 7/3. It is not 7/3. It is a 7/2. 7/2 minus 3. Therefore we get 7 minus 6/2, 1/2. Observe, look out this. Here the difference between any two consecutive term is same. Here the difference between any two consecutive term is same. If the difference between any two consecutive term is same, then therefore the given
AP, the given sequence is an AP, and the common difference it is denoted by small d, and the common difference is 1/2. If you have any difficulty, you may ask in a comment box. या पद्धतीनं बघा नेक्स्ट थर्ड फोर्थ सगळे एक्झाम्पल्स बघा, हे सेकंड एक्झाम्पल होतं. सगळे एक्झाम्पल्स याच पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचे. वी सॉल्व ऑल द एक्झाम्पल्स लाईक दिस. हिअर the third example, you may solve the third example, -10, -6, -2, 2. खूप सोपं आहे, तुम्ही सॉल्व करा. We see the fourth example in the first question. 0.2, 0.33, 0.333 dash. Here they are given only 3 terms. That's why we will write here T1 equal to 0.3, T2 equal to 0.33, and last third term T3 equal to 0.333. सरळ लिहून टाकायचं. Now we find the difference T2 minus T1, 0.33 minus 0.3. Here the difference is 0.03. Then T3 minus T2, 0.0333 minus 0.33. Here the difference is 0.003. Look out this. Here 0.03, and here 0.003. These are not same. Therefore, the difference between any two consecutive term is not same. Here the difference between any two consecutive term is not same. If the difference between any two consecutive term is not same, therefore the given sequence is not an AP. तर ती सिक्वेन्स AP असेल का? तर नाही. हे आहे फोर्थ एक्झाम्पल. नाव वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल. देअर आर टोटल 8 एक्झाम्पल इन दिस क्वेश्चन नंबर फर्स्ट. सगळे याच पद्धतीनं आहेत. डिफरन्स सेम असेल तर ती AP आहे. डिफरन्स सेम नसेल तर ती AP नाही. हिअर वी सी. पाचवं तुम्हाला येणार आहे. 6वं तुम्ही करू शकता बघा, किंवा 6वं आणि 7वं सांगतो. 5 आणि 8 तुम्ही सॉल्व करू शकता. -1/5, -1/5 dash. This is a 6 number example. How to solve? आता तुम्ही T1, T2, T3 हे लिहा डायरेक्ट. हिअर तुम्ही एक स्टेप लिहू शकता. T2 minus T1 -1/5 minus in a bracket -1/5. Negative positive, therefore आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट 0. आता किती आलेला आहे? 0 आहे. T3 minus T2 सेम प्रोसेस, -1/5 निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि किती येणार आहे? तर 0. मग इथं 0 आला, इथं 0 आला आहे. सेम आहे. इथं काय लिहिणार आहात मग तुम्ही? हिअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज सेम. देअरफॉर the given sequence is AP and the common difference is 0. What is the common difference? 0. This is the example number 6. Now we see example number 7 and you may solve the example number 8. खूप सोपे उदाहरण आहे. तुम्ही प्रयत्न करा, 100% तुम्हाला ते गणित येणार आहेत. एक्झाम्पल नंबर 7 बघा. 3 plus √2, 3 plus 2 √2,
3 प्लस 3√2 कॉमा डॅश डॅश डॅश. पहिलं काय आहे तर यांना नावं द्या. मग हिअर T1 इक्वल टू 3, T2 इक्वल टू 3 प्लस √2, T3 इक्वल टू 3 प्लस 2√2 and T4 equal to 3 plus 3 root. Now we find out the difference. How to find out difference? T2 minus T1, 3 plus √2 minus 3. 3 cancel. Here we get only √2. T3 minus T2. How to calculate? Here 3 plus 2√2 minus √2. 3 bracket करूया. Now solve this bracket. Hence we get -3 minus √2. 3 cancel. 2√2 minus √2. Here we get √2. आणि सेम पुढं पण असंच तुम्हाला काढायचं आहे. तिथं पण किती येणार आहे? √2 येणार आहे. बघा सांगतो कसं काढायचं आहे. T4 minus T3. 3 plus 3√2 माइनस ब्रॅकेट करा 3 माइनस प्लस आहे 2√2. 3 प्लस 2√2 थर्ड टर्म. आता निगेटिव्हनं मल्टिप्लाय करा. 3 प्लस 3√2 माइनस 3 माइनस 2√2. 3 कॅन्सल. 3 माइनस 2. आता बघा सेम आहे. मग इथं काय स्टेटमेंट लिहिणार? हिअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज सेम. देअरफॉर गिवन सिक्वेन्स is an AP. This is the AP. And what is the common difference? The common difference is √2. Here we complete question number first in a practice set 1.1. Now we see second question. There are only 3 questions in this practice set 1.1. Here we see question number second. Question second is that I will read the question second first. Write an AP whose first term is A and the common difference is D in each of the following. खालील प्रत्येक उदाहरणामध्ये बघा काय काय फर्स्ट टर्म दिलेला आहे. फर्स्ट टर्म दिलेला आहे, कॉमन डिफरन्स. आता आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे. हाऊ टू कॅल्क्युलेट विथ दिस? हिअर वी गेट द फर्स्ट एक्झाम्पल इज A इक्वल टू 10, D इक्वल टू 5. आणि कशा पद्धतीनं आपल्याला ते सॉल्व करायचे तर आता आपण बघूयात. बघ A आणि D जे दिलेलं आहे. A means the first term. Here we will write. How to calculate the second term? If we find out the second term, we add difference in the first term. Here the first term is 10 and the difference is 5. Therefore we get 15. We get 15. T3, T2 plus D and the T2 is 15. Plus 5, therefore we get 20 and T4 equal to T3. Minimum 4 terms काढा. Minimum 4 terms calculate करायचे आहेत आपल्याला. 20 plus 5, here we get. Therefore the AP is arithmetic progression is, what is the arithmetic progression? 10, 15, 20 and 25 डॅश डॅश डॅश. या पद्धतीनं खूप सोपं आहे. ए आणि डी. ए म्हणजेच पहिलं पद आहे. ए मीन्स द फर्स्ट टर्म अँड डी मीन्स द डिफरन्स. वेन वी ॲड डिफरन्स इन द फर्स्ट टर्म देन वी गेट सेकंड टर्म. इफ वी ॲड द डिफरन्स इन द सेकंड टर्म वी गेट थर्ड टर्म अँड इफ वी ॲड द डिफरन्स इन द थर्ड टर्म वी गेट फोर्थ टर्म. अशाच पद्धतीनं सोन आपण 4च नाही अशी अनंत पदं काढू शकतो. फक्त काय करायचं आहे तर प्रिव्हियस टर्ममध्ये डिफरन्स ॲड करत जायचं आहे. पुढचा टर्म आपल्याला मग ही आहे AP. याच पद्धतीनं देअर आर हाऊ मेनी एक्झाम्पल्स? देअर आर 6 एक्झाम्पल्स इन दिस. आता यातलं सेकंड एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. काय बघा 0 ॲड करायचं आहे म्हणजे सेम AP येणार आहे. 0 ॲड करत गेला तर APत बदल पडणार नाही. तर AP असेल -3 -3 -3 -3. The third example. Here A is -7 and the difference D is 1/2. आता या दोघीमध्ये A म्हणजेच काय तर D. आता Dला मी कन्वर्ट पॉईंटमध्ये केलं तर चालतं का? बघा 1/2 इट मीन्स 0.5 डेसिमलमध्ये कन्वर्ट केला. 0.5 हाफ
1/2. मग हिअर T1 इक्वल टू A इक्वल टू -7. T1 म्हणजेच A आहे. T2 इक्वल टू T1 प्लस D, इट मीन्स -7 प्लस 0.5. चिन्ह भिन्न आहेत, वजा बाकी मान मोठ्याला. 7मधून 50 पैसे गेले, खाली किती राहतील? 6.5. T3 इक्वल टू T2 प्लस D -6.5 प्लस 0.5 -6. अँड देन लास्ट मिनिमम 4 टर्म्स काढा, जास्त काढली तरी चालतील. -6 प्लस 0.5 -5.5. Therefore the AP is what is the AP? सांगा बरं AP काय आहे? Here the AP is -7 -6.5 -6 -5.5 डॅश डॅश डॅश. या पद्धतीने AP आहे. असंच तुम्हाला बघा 4th एक्झाम्पल येऊ शकतं, 6वं येऊ शकतं आणि सगळे येऊ शकतात. या पद्धतीने ही 2 उदाहरणं आहेत. याचाच वापर करून तुम्ही नेक्स्ट ऑल एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे. नाव वी सी क्वेश्चन नंबर 3. हिअर काय आहे तो बघूया. फक्त 3 प्रश्न आहेत. काय आहे तर याच्यामध्ये सिक्वेन्स आणि AP या दोन्हीवर हा पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. द क्वेश्चन नंबर 3 इज, I will read question number 3. Find the first term and the common difference for each of the AP. काय काय करायचं आहे? फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे खालील APसाठी. बघा फर्स्ट एक्झाम्पल 5 1 -3 -7. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. डॅश 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 व्यवस्थिशीर. बस. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? दिस इज द थर्ड क्वेश्चन. खूप सोपं आहे. काय करायचं आहे? पहिला क्वेश्चन तुम्हाला मी सांगितला होता त्याच पद्धतीने हिअर जेवढे टर्म्स दिलेले आहेत त्यांचं बारसं करूया. मग हिअर T1 इक्वल टू 5, T2 इक्वल टू 1, T3 इक्वल टू -3, T4 इक्वल टू -7. Therefore फर्स्ट टर्म आणि डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स D इक्वल टू T2 -T1. पुढच्यातून मागता 1 -5 -4 D T3 -T2 -3 -1. Here also we get -4 and the last difference T4 T3 -7 -3 negative positive. Therefore -4. आता इथं डिफरन्स किती आलेला आहे? हिअर द डिफरन्स इज -4 अँड द फर्स्ट टर्म. Therefore A इक्वल टू A इज द फर्स्ट टर्म 5 अँड डिफरन्स इज -4. हाऊ टू फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स? हिअर इट इज. याच पद्धतीनं बघा नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. 0.6 0.9 1.2 म्हणजे तिथं फर्स्ट टर्म असेल. इन द सेकंड एक्झाम्पल द फर्स्ट टर्म इज 0.6 अँड द डिफरन्स इज 0.3. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. यू मे सॉल्व. थर्डमध्ये तर खूप सोपं आहे. 127 इज द फर्स्ट टर्म आणि 8 इज द डिफरन्स. हिअर वी सॉल्व द फोर्थ एक्झाम्पल. त्यातलंच फोर्थ एक्झाम्पल एक घेऊया. व्यवस्थितशीर अभ्यास करा. आपले व्हिडिओज लाईक आणि शेअर नक्की करा. आपले परफेक्ट क्लासेस माजलगाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सांगा सर्वांना. 3/4 5/4 आणि सर्वांपर्यंत आपले व्हिडिओज लाईक शेअर नक्की करा. डॅश डॅश डॅश. दिस इज लास्ट एक्झाम्पल इन द प्रॅक्टिस सेट 3.1. आत्तापर्यंत आपण 1.1 चालू होता. दिस इज नॉट 1.1. दिस इज अ 3.1. देर इज सम मिस्टेक. आता या मिस्टेकला काही नाही. फक्त 1.1 तर 3.1 आहे. इज अ फर्स्ट प्रॅक्टिस सेट इन द थर्ड चॅप्टर. फर्स्ट हिअर खूप सोपं आहे. लास्ट एक्झाम्पल T1 इक्वल टू 1/4, T2 इक्वल टू 3/4,
T3 equal to 5/4 and T4 equal to 7/4. We are right all terms. Then difference equal to T2 minus T1. How to calculate the difference? T2 minus T1. 3/4 minus 1/4. ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अंशांची वजाबाकी. हिअर द डिनॉमिनेटर इज सेम, देअरफॉर 3 minus 1 2/4. It means 1/2. Here we get 1/2. The next one is T3 minus T2. 5/4 minus 3/4. Here also we get 2/4. It means 1/2. And the last is D equal to T4 minus T3. Here we get 7/4 minus 5/4. It means 2/4. It will also written as, हे 2/4चं 1/2 कसं आलं कळलं का? 2 1 2 2 to the 4. ह्याचा रिड्युसिबल फॉर्म, ह्याचा संक्षिप्त स्वरूप आहे. Therefore here the first term is 1/4 and the difference is 1/2. This is the difference. Here we finish practice set 3.1. याच पद्धतीने अभ्यास करा. इन नेक्स्ट व्हिडिओ वी सी प्रॅक्टिस सेट 3.2. आता आजच्या व्हिडिओत काय काय लक्षात ठेवायचं आहे तर सिक्वेन्स, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स ॲज वेल ॲज अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ह्या गोष्टी कन्सेप्ट लक्षात ठेवा. द फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए अँड द कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. या गोष्टी लक्षात ठेवा. खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस करा, अभ्यास करा आणि व्यवस्थितशीर मार्क्स घ्या, गुणवान व्हा, अभ्यासवान व्हा आणि आपले व्हिडिओज लाईक शेअर नक्की करा. परफेक्ट क्लासेस माजलगाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. थँक्यू.